नमस्कार आणि जय हिंद मित्रो. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये मी दिनेश नंदुरबारे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. ज्ञानज्योती एज्युकेशन वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन तुमच्या समोर नेहमी उपस्थित होत असते. आजही अशाच तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं घेऊन मी पुन्हा तुमच्या समोर उपस्थित झालेलो आहोत. आजचा आपला मुद्दा असेल भारतीय इतिहास. भारतीय इतिहास. तर मित्रो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे एमपीएससी राज्यसेवा 2025 ही नुकतीच आता त्याची जाहिरात आलेली आहे. एमपीएससीने डिक्लेअर केलंय की 28 सप्टेंबर 2025 या दिवशीला ते त्यांची पूर्व परीक्षा कंडक्ट करणार आहेत. तर मग 28 सप्टेंबरला जी पूर्व परीक्षा आहे त्या दृष्टीने ज्ञानज्योती एज्युकेशन तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन उपस्थित होत असते. आजचा आपला विषय असेल भारतीय इतिहास. प्रिलिम्स मध्ये खूप सारे विषय असतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, है ना. या सगळ्या विषयांमध्ये एक महत्त्वाचा विषय असतो इतिहास. खूप साऱ्या मुलांच्या मनात या इतिहासाबद्दल खूप सारे प्रश्न असतात, है ना. खूप सारे गैरसमज पण असतात. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. मुलांच्या मनात जनरली जे प्रश्न असतात ते असे असतात की सर, इतिहासाचा सिलेबस काय? इतिहासाच्या सिलेबसला कव्हर करणारी पुस्तकं कुठली कुठली मार्केटमध्ये अवेलेबल आहे? आम्ही कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत? किती पुस्तकं वाचली पाहिजेत, है ना. नोट्स कशा काढायच्या? बरं, नोट्स काढल्यात, त्या वाचलंय, पण त्या लक्षात नाही राहतेत, तर त्या लक्षात कशा ठेवायच्या? आम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगा. असे खूप साऱ्या पद्धतीनं आमच्या समोर असे प्रश्न येत असतात. त्यामुळं इतिहास या विषयाकडे इंटरेस्ट जो असतो ना विद्यार्थ्यांचा, तो कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे मग तो जो ना एक बर्डन होऊन जाते. आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण या व्हिडिओच्या मार्फत काही ठळक प्रश्नांची उत्तरं शोधणार आहेत. जसं की इतिहासाचं महत्त्व काय, एमपीएससीच्या दृष्टीने इतिहास या विषयाचं महत्त्व काय. दुसरं, इतिहासासाठी कुठल्या कुठल्या पुस्तकांना आपण सोर्स म्हणून वापरू शकतोय, कुठल्या पुस्तकातून आपण इतिहासाचा संपूर्ण व्यवस्थित अभ्यास करू शकतोय. आणि तिसरं, की हा अभ्यास कसा करणं अपेक्षित आहे आपल्याला, है ना. याची स्मार्ट टेक्निक कुठली आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण आजच्या व्हिडिओमध्ये एमपीएससी प्रिलिम्स ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करणार आहोत. आपण मेन्स पार्ट कव्हर नाही करणार आहोत. जर खूप सारे मुलं जर नवीन असतील तर नवीन आपण विवोसाठी मी ही गोष्ट सांगतो की ह्या वर्षीपासून एमपीएससीने त्याचं पॅटर्न बदलवलेलं आहे. प्रिलिम्स ही दरवर्षीप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर असेल, पण जी मेन्स असेल ना ती आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर गेलेली आहे. त्याच्यामुळे प्रिलिम्स आणि मेन्स जरी सिलेबस दोघांसाठी बऱ्यापैकी सारखा असला तरी सुद्धा दोघांच्या स्टडी अप्रोचमध्ये आणि त्याला अटेम्प्ट करण्याच्या अप्रोचमध्ये हा अंतर येणार आहे. त्यामुळं आता आपण फक्त या ठिकाणी प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्ष देणार आहोत की प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने इतिहासात काय वाचणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास कसं करणं गरजेचं आहे. मेन्सचा जो पार्ट आहे आपण त्याच्यासाठी एका नवीन व्हिडिओ मार्फत मी तुमचं मार्गदर्शन करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, एमपीएससीच्या दृष्टीने इतिहासाचं महत्त्व काय ते समजून घेणार आहे प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने. अंडरस्टूड? तर सर्वात पहिला आपला प्रश्न आहे की एमपीएससी मध्ये इतिहासाचं महत्त्व किती आहे, वेटेज किती त्याचं, है ना. तर एमपीएससीची जी प्रिलिम्स एक्झाम असते, सो एमपीएससीच्या प्रिलिम्स एक्झाम मध्ये दोन पेपर असणार आहेत. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन पेपर असणार आहेत. पेपर फर्स्ट ज्याला तुम्ही जीएस पण म्हणतात, जनरल स्टडीज, है ना. पेपर सेकंड ज्याला तुम्ही साध्या भाषेत सीसॅट पण म्हणतात. याच्यातला जो सीसॅट हा विषय ना हा क्वालिफाईंग असतो. 33% मार्क्स आलेत की दॅट्स इट, याचे मार्क्स तुमचे मेरिट मध्ये काउंट होणार नाही. पण हा जो जीएस आहे हा क्वालिफाईंग नसतो, हा मेरिट बेस असतो. ह्या पेपरवर तुमचं मेरिट निघणार आहे. मग हा पेपर कसा असतो, तर हा जो जीएसचा पेपर आहे मेरिट बेस, याच्यामध्ये साधारण आपल्याला 200 मार्काची एक्झाम, 200 मार्काचा पेपर असतो जीएस मध्ये. आणि हे 200 मार्क 100 प्रश्नांवर आधारित असतात, 100 क्वेश्चन्स. तर मग जीएस मध्ये आपण बघतो की 100 क्वेश्चन्स असतील जे एमसीक्यूज असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. एक प्रश्न असेल त्याचे 4 पर्याय असतील, आपल्याला एक योग्य पर्याय त्या ठिकाणीला टिक करायचा असतो, चूज करायचा असतो. अशा पद्धतीने 100 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा, तर अशा पद्धतीने तो 200 मार्काचा जाणार, है ना.
हे त्याचं साधारण स्ट्रक्चर आहे. आपण इथे डिटेल स्ट्रक्चर नाही डिस्कस करणार आहे, मला फक्त तुम्हाला इतिहासाचं महत्व समजून द्यायचं. आता जर 100 प्रश्न GS1 मध्ये येत आहे तर त्याच्यामध्ये हिस्ट्रीचं वेटेज किती आहे? तर हे तुमच्यासमोर एक चार्ट आहे. ह्या चार्टनुसार मी भरोशाने सांगू शकतो की साधारण 15 प्रश्न हे तुमचे इतिहासातून विचारलेले असतात. मी प्रश्न सांगतोय, प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा म्हणजे 30 मार्क, 200 पैकी 30 मार्क. तर आपण असं बघतो की इतिहासावर साधारण 30 मार्काचं वेटेज आहे 200 पैकी. कट ऑफ तुमचं जे लागतंय ते साधारण 110 मार्काच्या अराउंड ऍव्हरेज जर काढलं तर, मी ह्या वर्षीला जास्त लागलेला आहे पण जो दरवर्षीला असतो तो 110 मार्काच्या जवळपास असतो. जर आपण तो जरी ऍव्हरेज पकडला तरी त्याच्यापैकी 30 मार्क हे इतिहासाचे असेल. वेटेज तुम्हाला समजून येईल है ना, की कट ऑफ मध्ये जर तुमचा इतिहास स्ट्रॉंग असेल तर 30 पैकी तुम्ही 27-28 जरी मार्क मिळवतायत त्या ठिकाणीला, तर तुम्हाला बाकीच्या विषयांचा लोड किती कमी होऊन जातो त्या ठिकाणीला. सो दॅट्स द वेटेज, इम्पॉर्टन्स ऑफ हिस्ट्री. ही इतिहासाचं महत्व आहे. तर 15 प्रश्न काही कमी नाही आहेत आणि 30 मार्क त्याच्यामध्ये. त्या पलीकडे जीएसचं पण त्या ठिकाणी महत्व आहे ना. जीएस मध्ये डायरेक्टली GS1 नावाचा एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये साधारण 100 मार्कापेक्षा जास्त तुम्हाला इतिहासावर प्रश्न विचारणारे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. आता आपण इथं मेन्स बद्दल डिस्कस करत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर लेंदी डिस्कशन नाही जाऊ देणार. हा विषय इथं सोडू आपण है ना, प्रिलिम्सवर फोकस करू. तर मग आपल्याला असं दिसतंय की 100 प्रश्नांपैकी साधारण 15 प्रश्न ही इतिहासावर विचारली जात आहेत. 30 मार्काचं त्याचं वेटेज आहे आणि हे वेटेज खूप जास्त आहे. त्यामुळं इतिहासाला इग्नोर करून आपण परीक्षेमध्ये यश अचीव करणं थोडंसं अवघड आहे ना त्या ठिकाणी. पण खूप साऱ्या मुलांसाठी हा इतिहास जो एक बोरिंग विषय आहे, पण खूप साऱ्या मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी इतिहासाला समजून घेतलंय त्यांच्यासाठी तो खूप एक इंटरेस्टिंग आणि ज्वलंत मुद्दा आहे ना, कंटेम्पररी इश्यू होऊन जातो तो त्यांच्यासाठी. बरं, पुढे जाण्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना त्या ठिकाणी. ज्ञानज्योती एज्युकेशन तुमच्यासाठी एक बॅच घेऊन येत आहे जिचं नाव आहे निर्माण. UPSC MPSC 2025-26 साठी ही एक निर्माण बॅच त्या ठिकाणी ज्ञानज्योती एज्युकेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ही जी निर्माण बॅच आहे ही 21 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोघं मोडमध्ये ही बॅच असणार आहे आणि ही संपूर्ण बॅच इंग्लिश मीडियम मध्ये आपण सुरू करतोय पुण्यामध्ये. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं माध्यमातून. ऑफलाईन साठी पुण्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता त्या ठिकाणी. काय असतील या बॅचचे वैशिष्ट्य? तर ही बॅच एक पूर्ण इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. या ठिकाणी आपण प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिघ गोष्टींची तयारी करून घेणार आहोत. सेपरेट तयारी करून घेणार आहोत. एक्सपर्ट गायडन्स सकट आपण ह्या गोष्टीची तयारी करणार आहोत. याशिवाय या बॅच मध्ये तुम्हाला आपण या ठिकाणीला संपूर्ण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत. त्यातल्या त्यात 1 to 1 मेंटरशिप असेल या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण इंटिग्रेटेड कोर्स तुमच्या समोर घेऊन येत आहोत. अधिक माहितीसाठी खालील या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मी नंबर सांगतो तुम्हाला 7887992834 788-799-2834 या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला अधिक माहिती ह्या बॅच बद्दल भेटून जाईल. ठीक आहे. तर मग आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की कशा पद्धतीने हिस्ट्रीचा एक इम्पॉर्टन्स आहे. आता समजून घेऊ की त्याचा सिलेबस काय. कारण की बिना सिलेबस समजून घेता, सिलेबस जर तुम्हाला नाही कळाला तर तुम्हाला तो विषयच कळणार नाही. इतिहास हा जो विषय, भारतीय इतिहास हा खूप मोठा विषय. बघायला गेलं तर लेंथ वाईज हा सर्वात मोठा विषय है ना. मग ह्या इतिहासामध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, काय रिलेव्हंट आहे, काय इररिलेव्हंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत है ना. आजकाल कसं आहे ना, न्यूज मीडियावर आपण जो आहे ना काही मायथॉलॉजिकल गोष्टी वाचून घेतो, त्याच्याबद्दलच्या काही न्यूज मीडिया चालतात, आपल्याला वाटतं की तोच इतिहास है ना. मग लोक जो आहे ना त्या मायथॉलॉजिकल गोष्टी, ज्या पौराणिक गोष्टी आहे त्या पौराणिक गोष्टींनाच इतिहास मानून त्याचा जर अभ्यास करत बसलेत, परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न विचारत नाही है ना. म्हणजे तुम्ही अभ्यास करतायत पण दिशा चुकते. मग आपल्याला कसं कळणार आहे की आपला अभ्यास काय? तर आपला अभ्यास समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे ना. तुमच्याकडे जर सिलेबस नसेल तर 788-799-2834 ह्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला आम्ही सिलेबसची PDF, त्यातल्या त्यात जे तुमचे स्टेट बोर्ड आणि NCERT बुक्स आहेत त्यांच्या पण आम्ही तुम्हाला PDF त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिकोड करेल की आपला सिलेबस काय असतो. जर तुम्ही आयोगाच्या साईटवर गेलात तर आयोगाच्या साईटवर तुम्हाला हा जो सिलेबस दिसेल हा 2 ओळीमध्ये संपवलेला दिसेल है ना. आता या 2 ओळीमध्ये मुलांना कळत नाही, कन्फ्यूज होतात की नेमकं काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ती गोष्ट समजून घेणार आहोत. इतिहासाचा जर अभ्यासक्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे, सिलेबस जर आपल्याला समजून घ्यायचा आहे की इतिहासामध्ये काय विचारणार आहेत, तर पूर्ण इतिहासाचे आपण 4 भागामध्ये डिव्हिजन करू शकतोय.
संपूर्ण इतिहासाचा सिलेबस हा 4 ब्रॉडर टॉपिक्स मध्ये आपण डिवाइड करतो. पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास, म्हणजे याला आपण एन्शियंट हिस्ट्री पण म्हणतो. दुसरा जो याचा हिस्सा असेल मध्ययुगीन भारतीय इतिहास, याला मेडिवल हिस्ट्री म्हणतो आपण. तिसरा जो याचा हिस्सा असेल त्याला आपण आधुनिक भारतीय इतिहास, ज्याला आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्री असं म्हणतो. आणि चौथा जो याचा हिस्सा असेल त्याला महाराष्ट्र विशिष्ट इतिहास, महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्री असं आपण बघणार आहे. एमपीएससी साठी आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्री पण लर्न करणं गरजेचं असते, है ना. मग काय असेल प्राचीन भारतीय इतिहासामध्ये, है ना. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काय काय वाचायचं आपल्याला. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये आपल्याला स्टोन एज पासून सुरू करावं लागते, है ना. त्याला अश्मयुग म्हणू आपण. स्टोन एज सुरुवातीला माणसं जे आदिमानव होते आपले पूर्वज ते दगड वापरायचे, बस तो काळ म्हणजे स्टोन एज. साधारण 5 लाख वर्ष अगोदर हा काळ चालू होतो. मग स्टोन एज पासून आपला विकास होत जातो, हळूहळू आपण पुढे जातो. मग आपण वेगवेगळे मेटल्स वापरतो, मग त्याच्यामध्ये आपण चाल्कोलिथिक एज बघतो, है ना. त्याला ताम्रपाषाण युग असा शब्द आहे, है ना. त्याच्यानंतर आपण हडप्पा, डिटेल डिस्कस नाही करणार कारण की मग व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. करेक्ट. तर अश्मयुग, ताम्रपाषाण युग, हडप्पा युग आपल्याला हे शिकायचं असते. त्याच्यानंतर वेदिक पिरियड, वेदिक काल आपण शिकत असतो, है ना. वेदिक काल नंतर आपण मग मौर्य साम्राज्य बघत असतो. मौर्य साम्राज्य नंतर आपण बघत असतो की गुप्त साम्राज्य आहे. त्याच्यानंतर हर्षवर्धन साम्राज्य आहे. या पलीकडे आपण जैनिझम आणि बुद्धिझम, जैनिझम आणि बुद्धिझम हे पण आपण बघत असतो. तर एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आपल्याला इतके सगळे टॉपिक बघायचे असतात. हे मी ब्रॉडर टॉपिक सांगितले, याच्यात थोडे बहुत सब टॉपिक पण येणार आहेत. ओके. तर स्टोन एज म्हणजे अश्मयुग, कॉपर एज म्हणजे ताम्रपाषाण युग, हडप्पा, है ना, त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो, वेदिक, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, हर्षवर्धन साम्राज्य, जैनिझम, बुद्धिझम, हे सगळे मुद्दे हे आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीमध्ये ब्रॉडली लर्न करायचे असतात. अंडरस्टूड. तर हा प्राचीन भारताचा इतिहास असतो. हा प्राचीन भारताचा इतिहास साधारण 7th सेंचुरी एडी म्हणजे इसवी सन 700 पर्यंत चालत असतो, 650 टू बी प्रिसाइज. त्याच्यानंतर आपण असं बघतो की मध्ययुगीन भारताचा इतिहास सुरू होतो, है ना. मग मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आपण काय बघतो. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपण बघतो की वेगवेगळे दाक्षिणात्य राज्य कुठले होते. साऊथर्न स्टेट्स, है ना. वेगवेगळे दाक्षिणात्य राज्य म्हणजे जसं आपण त्याच्यात बहामनी साम्राज्य बघतो, विजयनगर साम्राज्य बघतो, चोला साम्राज्य बघतो, यांच्याबद्दल आपण लर्न करत असतो. त्याच्यानंतर आपण दिल्ली सल्तनत याच्याबद्दल बघतो, है ना. दिल्लीचे सुलतान, दिल्ली सल्तनत म्हणजे कोण, दिल्लीचे सुलतान. जसं की याच्यामध्ये आपण बलबन, इल्तुतमिश, है ना, देन तुगलक्स, देन खिलजीज, या सगळ्या दिल्लीच्या सुलतान बद्दल आपण ह्या ठिकाणी अभ्यास करत असतो. देन मुघल, है ना, मुघलांबद्दल आपण बघतो, औरंगजेब, अकबर, जहांगीर अँड ऑल दॅट. त्याच्यानंतर आपण इथं मराठा साम्राज्य बघतो, है ना. त्यानंतर मग आपण इथं भक्ती मुवमेंट बघतो, भक्ती आणि सुफी मुवमेंट. तर असे आपले मेडिवल हिस्ट्रीचे काही महत्वाचे मुद्दे आहेत, आपण ते ह्या ठिकाणीला बघणार आहोत. मेडिवल हिस्ट्रीमध्ये हे एन्शियंट आणि मेडिवल झालं. याच्या पलीकडे आपल्याला मॉडर्न हिस्ट्री बघावं लागतं. आता जर आपण PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर आपल्याला असं दिसतं की प्राचीन आणि मध्ययुगीनवर जो फोकस असतो एमपीएससीचा तो इतका जास्त नसतो, है ना. प्राचीन आणि मध्ययुगीनवर 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत, है ना. त्या ठिकाणी ऍव्हरेज 4 ते 5 प्रश्न प्राचीन आणि मध्ययुगीन दोघं मिळून त्या ठिकाणी 15 पैकी. तर 4 ते 5 कधी कधी हे 2-3 पर्यंत पण चालले जातात. तर मग जर इतकं जर वेटेज असेल याचं तर मग त्याच हिशोबाने आपण याचं वाचन करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला याच्यावर पुस्तकं पण सांगेल. खूप जास्त वाचन केल्याने तुमचे काही खूप जास्त मार्क वाढणार आहे अशातला भाग नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचं जितकं वेटेज आहे परीक्षेमध्ये त्या वेटेजनुसार अभ्यास करणं गरजेचं असते. सिलेबसमध्ये आपण पुढचा जो मुद्दा बघणार आहे तो आधुनिक भारताचा मुद्दा बघणार आहे. आधुनिक भारत म्हणजे साधारण 1857 नंतर जो कुठला भारत सुरू होतो त्याला आपण आधुनिक भारत म्हणतो. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण लर्न करत असतो. जसं
युरोपियन्स है ना, ब्रिटिश, भारतामध्ये ब्रिटिशांचं आणि बाकी युरोपियनचं आगमन झालं ते कसं झालं त्याच्याबद्दल आपण बघत असतो, करेक्ट. देन 1857 ची क्रांती आपण याच्यामध्ये बघत असतो है ना. मग त्याच्यानंतर आपण सामाजिक आणि धार्मिक चळवळी, सामाजिक धार्मिक चळवळी बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथं पॉलिटिकल मुवमेंट्स म्हणजे राजनीतिक चळवळी त्या आपण बघणार आहोत है ना. राजनीतिक चळवळी बघू आपण. मग आपण बघू काँग्रेसची स्थापना कशी होते, इंडियन नॅशनल काँग्रेस है ना. त्याच्यानंतर मग आपण ह्या ठिकाणी नॅशनल मुवमेंट्स बघू, राष्ट्रीय चळवळी, मग राष्ट्रीय चळवळीमध्ये आपण वेगवेगळ्या मुवमेंट्स असतात. जसं आपण बघतो की स्वदेशी मुवमेंट झाली आहे, असहकार मुवमेंट झालेली आहे, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ झालेली आहे, भारत छोडो आंदोलन झालेलं आहे है ना. सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना त्या ठिकाणीला घडलेली, खूप सारा आपल्याला त्या ठिकाणीला बीट बाय बीट छोटे छोटे सिलेबसमध्ये पॉईंट सापडणार आहेत. पण ब्रॉडली आपल्याला इतका संपूर्ण सिलेबस त्या ठिकाणीला कव्हर करायचा असतो मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. तर राष्ट्रीय चळवळीच्या नावाखाली आपण त्या सगळ्या चळवळी बघतो. याशिवाय आपण आपल्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल शिकत असतो है ना. राष्ट्रीय नेते गांधीजी, आंबेडकर है ना, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, टिळक, गोखले, आगरकर, असे खूप सारे नेते आहेत. आपण या सगळ्या नेत्यांबद्दल या ठिकाणीला शिकत असतो. आपल्या सिलेबसचा तो हिस्सा आहे. तर हा झाला तुमचा मॉडर्न इतिहास, हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पण वाचणं गरजेचं असते है ना. परीक्षेमध्ये त्याचं वेटेज आहे. मग महाराष्ट्र विशिष्ट इतिहास म्हणजे काय असतो, तर बेसिकली आपण ह्या महाराष्ट्र विशिष्ट इतिहासाचे दोन भाग करत असतो, ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. काही नाही वाचत आपण याच्यामध्ये. पहिला असतो याच्यामधला जो हिस्सा आहे तो महाराष्ट्र विशिष्ट चळवळी. तर वेगवेगळ्या चळवळी झालेल्या आहेत महाराष्ट्र विशिष्ट है ना, की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या चळवळी झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी वाचन करत असतो. जसं पुन्हा सार्वजनिक सभा झाली होती, त्याच्यानंतर जॅक्सनची हत्या झालेली होती महाराष्ट्र स्पेसिफिक चळवळीमध्ये, रँडची हत्या झालेली होती महाराष्ट्रामध्ये है ना, अभिनव भारतची स्थापना झालेली होती. तर महाराष्ट्र स्पेसिफिक चळवळी झाल्यात. अंडरस्टूड. ह्या आपण याच्यामध्ये बघतो. त्याच्यानंतर आपण बघतो की आपले नेते है ना, लीडर्स, सोशल रिफॉर्मर्स है ना, सामाजिक आणि राजकीय नेते त्यावेळेच्या काळातले महाराष्ट्राचे. तर मग सामाजिक आणि राजकीय नेते हा सर्वात महत्वाचा आणि फेवरेट टॉपिक आहे एमपीएससीचा. तुम्ही जर पीवायक्यू चेक केलेत तर पीवायक्यूच्या आधारावर आपल्याला असं समजून येतंय की हे जे रिफॉर्मर्स आहेत, हे जे कुठले त्यावेळेचे आपले सामाजिक आणि राजकीय नेते होते, यांच्यावर खूप जास्त प्रमाणात एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. प्रिलिम्स बद्दल मी सांगतोय तुम्हाला है ना. त्याच्यामुळे हा एक आपला हॉट टॉपिक आहे. त्याच्यानंतर मग चळवळी वगैरे ह्या गोष्टी येतात आपल्याकडे. तर मग जर आपण अशा पद्धतीने पीवायक्यू वरून जर आपण अंदाजा घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्र विशिष्ट इतिहासामध्ये, महाराष्ट्र स्पेसिफिक इतिहासामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्राचे स्पेसिफिक ज्या चळवळी झालेल्या आहेत त्यांच्यावर फोकस करणं गरजेचं असते. कारण की याचं सुद्धा वेटेज बऱ्यापैकी असते त्या ठिकाणीला है ना. महाराष्ट्र स्पेसिफिक इतिहासावर 4 ते 5 प्रश्न सहज त्या ठिकाणीला विचारलेले असतात. आता ह्या गोष्टी फिक्स नाहीयेत. राज्यसेवा कधीही या गोष्टींवर लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला वेटेज देत नाही. मग हे मी कुठून काढलंय, तर जे पीवायक्यूज आपण लर्न करतो त्या पीवायक्यूज मधनं आपल्याला या गोष्टींचा अंदाजा येतो है ना. तर मोर ऑर लेस आपण ऍव्हरेज त्या ठिकाणीला काढत असतो. अंडरस्टूड. तर मग त्याच्याच आधारावर मी तुमच्या समोर हे एक चित्र इतिहासाबद्दल रंगवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हा आहे आपला अभ्यासक्रम. तर अभ्यासक्रम समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर पहिलं आपलं काम असते अभ्यासक्रम, सिलेबस समजून घेणं. वन्स यू गेट ऑन द सिलेबस, एकदा तुमचा सिलेबस पक्का झाला त्या ठिकाणीला की मग तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकता पुढे है ना. मग अभ्यास सुरू करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले पुस्तकं वापरणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काही इतिहास एकच विषय नाहीये है ना. बरं, इतिहासामध्ये बी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, त्याच्यानंतर मग आपलं महाराष्ट्राचा इतिहास. बरं, हे प्रिलिम्सला, मेन्सला गेले तर त्याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री वाढेल, पोस्ट इंडिपेंडन्स वाढेल है ना. तर म्हणजे इतिहासामध्येच आपले 6 मेन टॉपिक आहेत. हे 6 मेन टॉपिक विषयांच्या बरोबरीने आहेत है ना. तर तुम्ही समजू शकता त्या ठिकाणीला की किती वाचन करावं लागणार आहे. मग याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपले जे रिसोर्सेस आहेत, आपले जे पुस्तकं आहेत ते कमीत कमी ठेवणं गरजेचं आहे है ना.
असं नाहीये, मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे पुस्तकं अवेलेबल असतात, त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होतो. आपले खूप सारे मित्र असतात, प्रत्येक मित्र कुठले वेगवेगळे रिसोर्स वापरत असते आणि ते मित्र येतात किंवा ते टीचर्स येतात आणि आपल्याला कन्फ्युज करतात की हे नको वाचू रे तू, हे पर्टिक्युलर एवढंच वाच. मी माझ्या स्वतःच्या अभ्यासाच्या दृष्टीने तुमच्यासमोर काही पुस्तकं घेऊन आलेलो आहोत. तुमच्याकडे याच्यापेक्षा बेटर सोल्युशन असतील तर यू कॅन गो फॉर इट. बट एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याकडे म्हण येते की एक ना धड भाराभार चिंध्या, अशा गोष्टी नाही करत बसायचं है ना. एकच पुस्तक वाचायचं, वारंवार वाचायचं. त्याच्याने काय होते की त्याच्याने आपला तो विषय अधिक मजबूत होतो. पुस्तकं चुकीचे नसतात. कसं असते ना की पुस्तकाची भाषा कळत नाही, पुस्तकाचा फॉन्ट लक्षात येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे ते पुस्तकं ग्राफ्ट करायला आपण तितके सहज नसतो है ना. त्याच्यावर आपण जर प्रयत्न केला तर आपलं उत्तर भेटून जाते आपल्याला. माझा मुद्दा एवढाच आहे तुम्हाला सांगण्याचा की जे रिसोर्सेस आहेत, जे पुस्तकं आहेत ते लिमिटेड ठेवा. खूप साऱ्या भरमसाठ पुस्तकांच्या नादी लागायचं नाही. जसं पुस्तकं सांगत असताना नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की तुम्हाला बेसिक वाचायचंय आणि नंतर तुम्हाला ऍडव्हान्स वाचायचंय. बेसिक कुठल्याही विषयाची सुरू करत असताना त्याचे बेसिक फंडामेंटल्स, त्याची मूलभूत संकल्पना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयाचे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, कुठलाही विषय असो. मग हे बेसिक्स आपल्याला भेटतील कुठून, तर या सगळ्या बेसिकसाठी एक कॉमन सोर्स तुम्हाला प्रत्येक व्यक्ती सांगेल आणि जो बऱ्यापैकी तुम्हाला माहिती पण असेल, तो म्हणजे आपले जे पाठ्यपुस्तक आहेत ते टेक्स्ट बुक्स. स्कूल्समध्ये तुम्ही आजपर्यंत जे टेक्स्ट बुक वापरले तेच बेसिक आहेत आपले. आजपर्यंत ज्या गोष्टी आपण विशेष लक्ष देऊन नाही वाचत, आता परत आपल्याला त्या गोष्टी विशेष लक्ष देऊन वाचणं गरजेचं आहे. ते आपला बेसिक्स क्लिअर करणार आहे. सो गेट ऑन युअर फंडामेंटल फर्स्ट. पहिल्यांदा आपले बेसिक्स क्लिअर करायचे. मग बेसिक्स क्लिअर करण्यासाठी तुमच्यासमोर दोन ऑप्शन्स आहेत. सर्वात सोपं ऑप्शन आहे आणि चांगला ऑप्शन आहे तुमच्यासमोर स्टेट बोर्ड है ना. आपले जे राज्य सरकाराचे, महाराष्ट्र राज्य सरकाराचे जे पुस्तकं आहेत 6वी पासून ते 12वी पर्यंतचे, हे वाचा तुम्ही. इतिहासासाठी जर तुम्ही हे पुस्तकं वाचले तर तुमचा इतिहासाचा बेस बऱ्यापैकी कव्हर होईल है ना. बेसपेक्षा वर जाणार आहे तुम्ही है ना, ऍडव्हान्स पण भेटेल त्या ठिकाणी, पण तुमचा बेस 100% कव्हर होणार आहे ना. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कशी झाली तुम्हाला याची संकल्पना, याची आयडिया असणार आहे विशेष. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड वाचा है ना. मराठीतून ते छान पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. जर तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असणार आहे तर मी पर्सनली एक सजेस्ट करेल की एनसीईआरटी पण वाचा, इतिहासाचे पुस्तकं है ना, पर्टिक्युलरली 11वी 12वीचे. हे जे इतिहासाचे पुस्तकं आहेत 11वी 12वीचे एनसीईआरटीचे, ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल असणार आहे. जर तुम्ही कम्फर्टेबल असणार आहे तर ते पण वाचू शकता तुम्ही, तो पण तुमचा बेस क्लिअर करणार आहे. या पलीकडे मी तुम्हाला बेसिकसाठी दुसरे पुस्तकं सजेस्ट करणार नाही. जर हिंदी आणि इंग्लिश पण येत असेल तर एनसीईआरटीकडे वळा, पण जर तुम्हाला त्याची प्रॉब्लेम असेल तर मराठीमध्ये आपण स्टेट बोर्ड पण खूप छान पद्धतीनं समजून घेऊ शकतोय है ना. तर स्टेट बोर्ड कुठलाही मुद्दा असो, स्टेट बोर्ड हा तुमचा बेसिक असणार आहे, म्हणजे तुमचे पाठ्यपुस्तकं. मग एकदाचे तुमचे ते पाठ्यपुस्तकं वाचून झालेत की मग तुम्ही ऍडव्हान्स मटेरियलकडे जाणार आहेत, म्हणजे स्पेसिफिक रेफरन्स बुक्सकडे तुम्ही वळणार आहेत. मग जे तुमचे ऍडव्हान्स बुक्स असतील ते कुठले असतील, तर मार्केटमध्ये खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत, कन्फ्युजन पण तेवढी जाते. तुम्हाला एक छोटीशी मी लिटमस टेस्ट देतो. लिटमस टेस्ट म्हणजे काय की एक छोटासा प्रयोग करायचा. कधी तुम्ही जर एखाद्या दुकानात गेलात ना, बुक स्टॉलमध्ये, तर बुक स्टॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही जे पुस्तक विकत घेणार आहात त्याला तिथं 10-15 मिनिटं वाचन करा. कुठलाही एक रॅन्डम टॉपिक उचलायचा आणि 10-15 मिनिटं त्याचं वाचन करायचं. ते वाचलेलं जर तुम्हाला व्यवस्थित कळलं तर मग समजायचं ते पुस्तक तुम्ही घेऊ शकतायत आणि छान पद्धतीनं वाचू शकताय. कारण की कधी कधी पुस्तकाची भाषा ही समजण्यापलीकडे पण असते, भाषेवर पण परिणाम असतो, भाषेमुळे पण परिणाम होऊन जातो. कंटेंट नाही पण ती कंटेंटची भाषा ती पण तितकीच महत्वाची असते. मग त्यामुळं ते पुस्तक वाचायचं 10-15 मिनिटं, तो एक टॉपिक, आणि मग कळला की मग त्याला परचेस करायचं. किंवा ह्यापेक्षा अधिक सोपं, तुमच्या मित्रांकडे जर ते पुस्तकं असेल, कलिग्सकडे कोणाकडे ते पुस्तकं असतील तर त्यांच्याकडनं ते थोड्या वेळासाठी बॉरो करायचं, वाचायचं, आवडलं तर मग परचेस करायचं. अंडरस्टूड. सो दिस इज द वे है ना. मग ऍडव्हान्स पुस्तकांमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन यांच्यासाठी मी तुम्हाला 2 पुस्तकं सजेस्ट करेल. प्राचीन भारताच्या इतिहासासाठी RS शर्मा यांचं मराठी ट्रान्सलेशन वालं बुक अवेलेबल आहे मार्केटमध्ये. RS शर्मा ओरिजिनल इंग्लिशमध्ये लिहिलंय पण त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण खूप छान आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये सर्च केलं तुम्हाला भेटून जाईल. तर RS शर्मा यांचं प्राचीन भारताचा इतिहास है ना, मराठी ट्रान्सलेशन ओरिजिनल इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास सतीश चंद्र, हे पण इंग्लिशमध्ये आणि याचं मराठी ट्रान्सलेशन पण खूप छान आहे. तर तुम्ही हे 2 पुस्तकं प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी वापरू शकतात. त्या पलीकडं आधुनिक भारताचा इतिहास, अगेन बेसिक्स आपल्या स्टेट बोर्ड्स असतील, एनसीईआरटीज असतील, आणि ऍडव्हान्स साठी तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास
बिपिन चंद्र यांचं पुस्तक वापरू शकतात. आधुनिक भारताचा इतिहास बिपिन चंद्र हे पण ट्रान्सलेटेड पुस्तक आहे, ओरिजिनल इंग्लिशमध्ये आहे आणि नंतर त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण खूप छान पद्धतीने केलंय. तर तुम्हाला हे ट्रान्सलेटेड मराठीमधली पुस्तकं सापडतील, पण खूप छान आहे, तुमचं नुकसान होणार नाही. तर या पुस्तकांच्या मार्फत तुम्ही तुमचा इतिहास अधिक मजबूत करू शकता. बरं, हीच पुस्तकं तुम्हाला मेन्समध्ये पण कामात येणार आहे बरं का, कारण की यांच्यामध्ये जी मांडणी केलेली आहे ती मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप छान मांडणी केलेली आहे. फक्त पॉईंट्स नाही लिहिलेले आहेत याच्यामध्ये, ते एक्सप्लेन केलेले आहेत, त्यांचं अनालिसिस पण करण्यात आलेलं आहे छान पद्धतीने, जे मेन्समध्ये आपल्याला आन्सर रायटिंगला कामात येतं. तर हे पुस्तकं तुम्हाला त्या दृष्टीनं पण उपयोगात येणार आहे. त्या पलीकडं जर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा तर याच्यासाठी पण मल्टिपल ऑप्शन अवेलेबल आहे. मी जे पुस्तक तुम्हाला सजेस्ट करेल ते एस गाठाड यांचं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, हे पुस्तक छान आहे है ना. ह्या पुस्तक हे मराठीतच लिहिलेलं ओरिजिनली, हे पुस्तक तुम्हाला खूप छान पद्धतीनं तुमच्या प्रिपरेशनमध्ये मदत करणार आहे. तर हे पुस्तकं असतील है ना, ट्राय करा यांना, हे पुस्तकं तुम्हाला कधी निराश करणार नाहीत. तर हे झालं पुस्तकांबद्दल. आता आपण बघू की हे पुस्तकांमधनं अभ्यास कसा करायचा, कारण की अभ्यास करणं पण एक गमतीशीर पद्धत असते, प्रोसेस असते. कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इतिहासाबद्दल आजपर्यंत मला इंटरेस्ट दाखवणारे विद्यार्थी फार कमी भेटलेले आहेत, की बाबा फारच कमी विद्यार्थी माझं म्हणा असेल की सर इतिहास शिकायला खूप मजा येते बरं का, छान वाटतंय असं. बाकीचे लोक तर माझ्यासमोर प्रश्नच घेऊन येतात की सर ते इतिहास खूप वाचलंय पण झोपच लागते है ना, सर ते इतिहास वाचून तर घेतोय पण ते लक्षातच राहत नाही. त्या डेट्स कशा लक्षात ठेवायच्या, ते नावं कशी लक्षात ठेवायची, त्यांची राज्य कशी लक्षात ठेवायची है ना, मग कोण घोड्यावरून चढला कोण घोड्यावरून उतरला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, की युद्धामध्ये 420 लोक मेलेत की 419 लोक मेलेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे का. तर खूप सारे कन्फ्युजन असतात मुलांच्या डोक्यांमध्ये, विद्यार्थ्यांच्या डोक्यांमध्ये है ना. त्याच्यामुळं हिस्ट्रीबद्दल जो आहे ना एक पद्धतीनं किळस निर्माण होऊन जाते, एक ते डोक्याला तापून जातो तो है ना. त्यामुळं इंटरेस्ट चालला जातो आणि एखाद्या विषयाचा इंटरेस्ट गेला की संपला खेळ. त्याच्यामुळे हिस्ट्रीबद्दल इंटरेस्ट निर्माण करणं सर्वात पहिलं काम गरजेचं. कसा, गोष्टी, कसा थ्रू गोष्टीच, कहाणी. इतिहासाला जर तुम्ही हसत खेळत कहाणींमधनं गोष्टींमधनं समजलत ना तर खूप जास्त तुम्हाला मदत भेटणार. इतिहास वाचन करत असताना मी नेहमी सजेस्ट करतो की त्याला 2 वेळेस वाचन करणं गरजेचं आहे. पहिला वेळ ज्यावेळेस तुम्ही इतिहासाचा एखादा टॉपिक वाचणार आहेत त्यावेळेस त्या टॉपिक मधल्या फॅक्ट्स वर त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही, स्टोरी वाचायची है ना, की अमुक अमुक एक आटपाट नगरमधला एक राजा होता, त्याचं असं अमुक अमुक नाव होतं, त्याच्या गावाजवळून नदी जात होती, मग त्याचं एका राजासोबत शत्रुत्व होतं, मग त्या दोघांमध्ये युद्ध झालं. बरं, या सगळ्या कहाणीमध्ये स्टोरी आपण बघतोय, फॅक्ट्स नाही बघत आहे की ती नदीचं नाव काय होतं, राजाचं नाव काय होतं, त्याच्या राज्याचं नाव काय होतं, ती वेळ काय होती. नाही, सुरुवातीला आपण फक्त कहाणीवर फोकस करायचा. मग एकदाची ती कहाणी आपल्या डोक्यात अब्झॉर्ब झाली की सेकंड रिडिंगला आपण त्याच्यातले फॅक्ट्स पिकअप करायचे. ट्राय इट, यू विल नेव्हर रिग्रेट है ना. कधी तुम्हाला पश्चाताप होणार नाही इतिहासाचं वाचन करण्याचा है ना. पहिले कधीही कहाणीवर लक्ष ठेवायचं. हा, जर तुम्हाला कोणीतरी त्या स्टोरी समजून सांगत असेल क्लासमध्ये, तुमचे टीचर्स असतील, तुमचे मित्र असतील, तर वेल अँड गुड, तर ती गोष्ट तुमची तशी सोपी होऊन गेली. पण जर कोणी नसेल तर तुम्ही स्वतःहून पण ह्या गोष्टीमध्ये अशाच पद्धतीने इतिहासाचा अभ्यास चालू करायचा है ना. तर तू स्टोरीज आणि फॅक्ट्स अशा 2 गोष्टी असणार मग त्या ठिकाणी है ना. मग या फॅक्ट्स बद्दल काय करायचं, ह्या फॅक्ट्स कशा लक्षात ठेवायचे. तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल ना की मानवी दिमाग हा जो आहे ना हा एका फिक्स पॅटर्न मध्ये, सिस्टीम मध्ये काम करत असतो. आपली बुद्धी, तुम्ही काल जर सपोज 10 पानांचं वाचन केलंय है ना, काल दिवसभरातून तुम्ही 10 पानांचं वाचन केलंय आणि आज जर ते आठवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं असं लक्षात येईल की तुम्ही हार्डली 2 ते 3 पानांचं तुम्ही रिकॉल करू शकता, ते आठवण करू शकता, त्यापेक्षा जास्त नाही है ना. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की 20 ते 25% आपण गोष्टी आठवू शकतोय, बाकीच्या ज्या तुमच्या 75 ते 80% गोष्टी आहेत त्या व्हॅनिश होऊन जातात, कम्प्लिटली व्हॅनिश है ना. याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येते, शॉर्ट टर्म मेमरी लॉस, अशातला काही प्रॉब्लेम नाहीये. आपली बुद्धी तशीच काम करत असते, ती कुठलीही गोष्ट कॉन्स्टंटली लक्षात, म्हणजे डेटा कंटेंट कॉन्स्टंटली आपण चिरकालपर्यंत लक्षात ठेवू शकत नाही अनलेस वी ट्राईड इट. आपण जोपर्यंत प्रयत्न करत नाही, तुम्ही प्रयत्न नाही करणारे विसरून जाणार है ना. अँड दॅट गुड. अदरवाईज 10 वर्षा अगोदर कोणीतरी मला शिवी घातली होती त्याचा राग मी आज सुद्धा जपून ठेवणार आहे ना. मी विसरतोय त्याच्यामुळे मी रिलेशनशिप चांगले मेंटेन करू शकतो, पण आपल्या अभ्यासामध्ये त्याचं नुकसान होऊन जातंय. फॉरगेट इट. सो
आपल्याला जर फॅक्ट्स रिटेन करायचे आहेत, आज जे वाचलं त्या गोष्टी रिटेन करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते नोट्स प्रिपेअर करणे. सर्वात महत्वाची गोष्ट काय असते? नोट्स. ह्या नोट्स तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असतात. जर तुम्ही बघितलं हे एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न, आर्ट अँड कल्चर, हे जे सगळे पुस्तक आहेत यांचा जर तुम्ही असा गठ्ठा लावला ना, एवढा मोठा होईल तो. वेट लिफ्टिंग करून घेणार तुम्ही त्याच्यानं, इतका जड होणार आहे. आता तुमची परीक्षा आहे 2 दिवसावर, 1 दिवसावर, आणि तुम्हाला रिव्हिजन करायची. तुम्हाला खरंच वाटतंय का त्या पुस्तकांना चाडून तुम्ही रिव्हिजन करू शकताय? शक्यच नाही ती गोष्ट. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे कन्साइज नोट असल्या पाहिजेत. जे सगळे पुस्तकं आहेत त्याचं कन्साइज छोट्या नोट्स असल्या पाहिजेत, ज्या तुम्ही 2-4 तासामध्ये लगेच रिवाइज करू शकणार आहेत. अशा पद्धतीने तुमच्या नोट्स बनणं गरजेचं आहे. नोट्स मेकिंग इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिझनेस. नोट्स बनवणं हा अत्यंत महत्वाचा उद्योग आहे आपल्या जर्नीमध्ये, आपल्या प्रवासामध्ये, है ना. मग या नोट्स बनवत असताना लक्षात काय ठेवणं गरजेचं आहे? कॉपी आणि पेस्ट करायचं नाही. इकडे एक लाईन उचलली जशीची तशी तुमच्या नोट्समध्ये कॉपी पेस्ट केली, गरजेचं नाही, आणि ते सर्वात चुकीचा पर्याय. नोट्स बनवत असताना साधा तरीका असा असतो की तुम्ही तुम्ही एक पूर्ण चॅप्टर, किंवा नाही तेवढी बुद्धी साथ देते तुम्हाला, तर एक पूर्ण पेज वाचायचं किंवा एक टॉपिक वाचायचा. तो टॉपिक वाचून झाल्यानंतर, व्यवस्थित वाचून झाल्यानंतर ते बाजूला ठेवायचं. कोरा कागद घ्यायचा आणि त्याला जितका जो मला लक्षात आहे, जसा तो लक्षात आहे तसा तो त्याला उतरवून काढायचा, है ना. महत्वाच्या शब्दांखाली अंडरलाईन करायचे, बोल्ड वगैरे करायचे त्यांना, सो दॅट तुमचा ज्या नोट्स असतील त्या कन्साइज होतील. मग परत तो जो कंटेंट तुम्ही वाचलेला आहे त्याला परत बघायचं आणि चेक करायचं की किती गोष्टी तुम्ही मिस केल्या आहेत. म्हणजे मिस केलेल्या आहेत त्या खाली फुटनोट मध्ये लिहून ठेवायच्या. अच्छा, या गोष्टी आपल्या मिस झालेल्या आहेत, अँड दॅट्स इट. दॅट विल बी युअर नोट्स. त्या काय असतील? तुमच्या नोट्स असतील. तुम्ही बघणार आहेत की खूप लेंदी चॅप्टर तुमच्या ह्या नोट्समध्ये खूप छोट्या कन्साइज मॅटरमध्ये, खूप छोट्या पद्धतीमध्ये तुम्ही त्या सेम कंटेंट रेकॉर्ड करून ठेवणार आहे. रिव्हिजन करत असताना अत्यंत महत्वाचं असतं. तुम्ही जर लाईन बाय लाईन कॉपी केली ना, तर यू आर वेस्टिंग युअर टाइम. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. अशा पद्धतीनं नोट्स बनत नाही. हा तुमच्या डोक्यात फक्त भ्रम निर्माण होतो की माझ्या नोट्स बनलेल्या आहेत. ते तुम्हाला फार 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 त्रासदायक होऊन जातात, वेळ पण खूप खातात, है ना. त्यामुळं नोट्स काढत असताना कधी ह्याच पद्धतीनं नोट्स काढायच्या, है ना. नोट्स काढत असताना काही गोष्टींवर तुम्ही फोकस करू शकताय. जसं तुम्ही काही चार्ट्स बनवू शकताय त्या ठिकाणीला, शक्य असेल तर चार्ट्स बनवून तुम्ही डेटा रेकॉर्ड करू शकताय, किंवा तुम्ही माइंड मॅप बनवू शकताय. त्या ठिकाणीला माइंड मॅप बनवणं म्हणजे काय असतं की प्रत्येक टॉपिकचा वेगवेगळा कप्पा तयार करायचा नोट्समध्ये, आणि त्या कप्प्यामध्ये ते टॉपिकच्या नोट्स लिहायच्या त्या ठिकाणीला. जसं मी जर लिहित असेल की गुप्ता साम्राज्याबद्दल मला नोट्स बनवायच्या आहेत, तर मी माइंड मॅप कसा बनवेल त्याचा, की लेट्स से दिस इज गुप्ता साम्राज्य, है ना, एक्झाम्पलसाठी. हा काय? गुप्ता साम्राज्य. मग हा त्याचा माइंड आहे. मग गुप्ता साम्राज्यामध्ये ह्या कोपऱ्यामध्ये काय येणार आहे की त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, त्यांचं प्रशासन कसं होतं, है ना. मग मी नेहमी माझ्या साम्राज्याच्या माइंड मॅप मध्ये साम्राज्याचं नाव मध्ये लिहेल आणि 1 नंबरला प्रशासन लिहेल. नंतर त्यांची सामाजिक व्यवस्था कशी आहे ते एका कप्प्यामध्ये, दुसऱ्या कप्प्यामध्ये लिहेल. नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे 3ऱ्या कप्प्यामध्ये लिहेल, है ना. नंतर त्यांचा ऱ्हास कसा झाला हे 4थ्या कप्प्यामध्ये. मी एक्झाम्पल म्हणून सांगतो तुमच्यासमोर. असे कप्पे बनवतो आपण, त्याला माइंड मॅप म्हणायचं. मग दरवेळेस तुम्ही कुठल्याही साम्राज्याबद्दल लिहित असणार, लेट्स से इथं मौर्य साम्राज्याबद्दल लिहायचंय, तर मौर्य साम्राज्याचं प्रशासन पण 1 नंबरला येईल, परत तेच सामाजिक परिस्थिती 2 नंबरला येतील, परत तेच आर्थिक परिस्थिती 3 नंबरला येईल. याच्याने काय होतं ना की आपल्या माइंडमध्ये ह्या गोष्टी सेट होऊन जातात. हा, ह्या गोष्टी आठवण करायला खूप मजेशीर, गमतीशीर आणि छान असतात. तुम्ही ट्राय करून बघणं. याला म्हणतो आपण माइंड मॅप तयार करणं. अंडरस्टूड. त्या पलीकडे काही कीवर्ड्स असतील ते कीवर्ड्स अंडरलाईन करून ठेवायचे, कोपऱ्यावर लिहून ठेवायचे, है ना. त्याला बोल्ड, हायलाइट काय करता असेल ते करा, पण कीवर्ड्सवर फोकस करायचं कधी, है ना. अँड देन टाइमलाईन्स. हिस्ट्री वाचत असताना गोष्टींसोबत टाइमलाईनवर पण लक्ष ठेवायचं असते आपल्याला, है ना. की ए नंतर बी येणार आहे, बी नंतर सी येणार आहे, अशाच पद्धतीने ते झालं पाहिजे. याच्याने काय होते, हिस्ट्री लक्षात ठेवायला अधिक सोपं असते. तर क्रमवार पद्धतीनं, टाइमलाईन म्हणजे काय की क्रमवार पद्धतीनं लक्षात ठेवायचं, गोष्टीच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं, नोट्स प्रिपेअर करायच्या. तुम्हाला हिस्ट्री लक्षात ठेवायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. हे मी लिहून देऊ शकतो. तुम्ही पेन आणि पेपरने लिहून घ्या की इतकं सगळं करून सुद्धा जर तुम्हाला हिस्ट्री लक्षात नाही राहते तर, है ना, तुम्ही कमेंट करू शकता की देण्याचं तुम्ही चुकीचं शिकवलंय. आय कॅन गॅरंटी यू या बाबतीत आपल्याला त्या गोष्टीची सवय करावी लागते जी आजपर्यंत आपण नाही केलेली, है ना. तर हा एक मुद्दा आहे आपला. अंडरस्टूड. तर नोट्स काढल्यानंतर आपल्याला सराव म्हणजे प्रॅक्टिस करणं पण तितकंच गरजेचं असते.
पुस्तकं कुठली वाचायची ते ठरलंय, नोट्स कशा काढायच्या ते ठरलंय, आता त्यांचा सराव कसा करायचा, प्रॅक्टिस. सराव करण्यासाठी आपल्याला PYQs आणि मॉक टेस्ट ह्या खूप महत्वाचे असतात, है ना. लेट्स से तुम्ही एक चॅप्टर, एक पूर्ण प्रकरण तुम्ही संपवलं, लेट्स से तुम्ही हडप्पा सभ्यता संपूर्ण वाचून संपली तुमची, लगेच काय करायचं की जे तुमचे क्वेश्चन बँक असतात, जे बुक्स असतात, जे तुम्हाला आम्ही इन्स्टिट्यूशन मधनं पण प्रोव्हाइड करतो, तर या क्वेश्चन बँक्स मधनं काय करायचे, टॉपिक वाईज क्वेश्चन्स काढायचे. मग तुम्ही हडप्पा प्रकरण पूर्ण वाचलं की त्याच्यावरचे जे प्रश्न असतील 15-20 प्रश्न तिथं, ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस, है ना. काय करायचं आपल्याला, प्रॅक्टिस करायची. तर प्रत्येक चॅप्टर वाईज आपल्याला PYQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, पहिला मुद्दा, है ना. तर प्रॅक्टिस मध्ये MCQ सोडवणं गरजेचं आहे. सेकंड, नंतर आपल्याला लास्ट इयर म्हणजे PYQs जे असतील ते बघणं गरजेचं असते. PYQ आपल्याला खूप महत्वाचे असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, PYQ, मागील वर्षाचे प्रश्न. MPSC दरवर्षीला एक्झाम कंडक्ट करत असते, त्याचे मागच्या वर्षाचे प्रश्न असतील, तुम्ही मागच्या 8 ते 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जमा करून ठेवायच्या, त्याच्यामधनं तुम्ही PYQs काढायचे आणि मग तुम्ही त्यांचं अनालिसिस करायचं. बरं, तुम्हाला त्यांची उत्तरं रट्टा नाही मारायची, आपल्याला समजायचंय की PYQs मध्ये प्रश्न कुठल्या पद्धतीने विचारलेत, पॅटर्न ऑफ क्वेश्चन, आणि दुसरं कुठल्या टॉपिक मधनं विचारले आहेत, है ना. सिलेक्टिव्ह एरियाज, ह्या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला PYQ समजवणार आहे. पहिलं की प्रश्नाचं पॅटर्न कसं आहे, है ना. कारण की पॅटर्न चुकवलं तरी सुद्धा आपल्या प्रश्नांची उत्तरं चुकतात, मुलं कन्फ्यूज होतात आणि मग नर्वसनेस मध्ये उत्तरं चुकतात त्यांची. तर पॅटर्न समजून घेण्यासाठी पण PYQ गरजेचं आहे. आणि दुसरं की कुठल्या कुठल्या टॉपिक मधनं किती डेप्थ मधनं प्रश्न विचारलेले असतात, है ना. जसं मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं की संपूर्ण हिस्ट्रीमध्ये सर्वात मोठा फोकस असतो मॉडर्न इंडियावर, सेकंड नंबर फोकस असतो महाराष्ट्र इतिहासावर, आणि थर्ड नंबरचा जो फोकस असतो तो एन्शियंट अँड मेडिवलवर असतो. त्याच्यात बी एन्शियंटवर जास्त आणि मेडिवलवर सर्वात कमी. आता हे लिखित नाहीये बरं का कुठंच, मी स्पष्ट सांगतो, पण ह्या गोष्टी आपण जर PYQ मध्ये बघितलं तर PYQ मध्ये आपल्याला दरवर्षाला प्रश्न असेच येताना दिसत आहेत. काही अपवाद असतील, अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात, पण अपवाद म्हणजे नियम नाही, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्सेप्शन्स आर नॉट रूल्स, दे आर एक्सेप्शन्स, है ना, ते अपवाद आहेत. त्यामुळे जर आपण ऍव्हरेज बघितला तर ऍव्हरेज आपल्याला असंच दिसतोय त्या ठिकाणी. मग आपले जे PYQs आहेत ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, ते तुम्हाला दिशा दाखवतील की आपल्याला किती वाचणं गरजेचं आहे, कुठला टॉपिक किती डेप्थ मध्ये वाचणं गरजेचं आहे, है ना. याची उत्तर आपल्याला भेटतात. तर PYQs. अँड देन लास्ट इज मॉक टेस्ट. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये आपण दर हप्त्याला ह्या मॉक टेस्ट घेत असतो. ह्या मॉक टेस्ट थ्रू आपण विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस करून घेत असतो, है ना. ह्या मॉक टेस्ट तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात. पर्टिक्युलरली मी 2 मुद्दे सांगले ह्या ठिकाणी ना. पहिला जो असतो की तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जे प्रेशर फील करायचं असते त्याची ती एक प्रकारे उजळणी, रिव्हिजन झालेली असते, है ना. की एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला कसे मुलं बसलेले असतात आजूबाजूला, तुमच्यासमोर क्वेश्चन पेपर येतो, नर्वसनेस जी फील होते त्याची तुम्ही प्रॅक्टिस करतात. दुसरं, हे जे PYQs असतात हे तुम्हाला सांगतात की तुमचा जो अभ्यास आहे तो योग्य दिशेने चाललाय की नाही चाललाय, है ना. कारण की तुम्ही दिवसाला 4-5 तास वाचन करताय इतिहासाचं, पण PYQ ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्टला बसते तर तुमचं एकही प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह होत नाहीये, म्हणजे तुम्ही योग्य वाचन नाही केलेलं आहे, है ना. तुमचं वाचन चुकतंय, एक तर तुम्ही चुकीचा कंटेंट वाचतायत किंवा योग्य कंटेंट चुकीच्या पद्धतीने वाचतायत. दोघही पद्धतीनं तुमचं वाचन चुकलेलं आहे, तुमचा अभ्यास चुकलेला आहे. अंडरस्टूड. मग ही गोष्ट आपल्याला दर हप्त्याला चेक करणं गरजेचं असते, म्हणून मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही जितक्या जास्त मॉक टेस्ट देणार तुम्हाला लक्षात येईल की तितका तुमचा अभ्यास खूप स्ट्रॉंग होतोय, है ना. तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, सराव करणं खूप गरजेचं असते. अँड द लास्ट वन इज रिव्हिजन, है ना. म्हणजे आपण सिलेबस बघितला, बुक्स कुठले वाचायचे बघितले, नोट्स कशा काढायच्या, त्यांची रोज प्रॅक्टिस कशी करायची, बट रिव्हिजन डज मॅटर्स. रिव्हिजन, है ना. जसं तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं की 75 ते 80% जर आपला कंटेंट लॉस होणार आहे मेंदूचा, है ना, तर आपण अभ्यास का बरं करायला पाहिजे, असंही आपण विसरणार आहे, है ना. असं नाहीये. प्रॅक्टिसने आपण ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय. प्रॅक्टिस म्हणजे रिव्हिजन करू. कधीही रिव्हिजनला तितकंच महत्व द्यायचं जितकं तुम्ही नवीन कंटेंट वाचताय. याच्याशिवाय तुम्हाला MPSC मध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये यश भेटणं शक्यच नाही, अजिबात शक्य नाही. तुम्ही जर रिव्हिजन मिस करणार आहे, तुम्ही तुमची पोस्ट मिस करणार, इतकं लक्षात ठेवायचं. लिहून घ्यायचं, गोंदून घ्या हातावर, है ना. रिव्हिजन मिस केली की पोस्ट मिस केली डायरेक्ट. तुम्ही किती नवीन कंटेंट वाचा, उपयोग नाही, तो विसरणार आहेत तुम्ही किंवा कन्फ्यूज होणार आहेत. रिव्हिजन केल्याने तुमची कन्फ्युजन पण सॉर्ट आउट होते आणि कंटेंट पण रिटेन ठेवता तुम्ही, म्हणजे लक्षात राहणं सोपं असते.
मग रिव्हिजन कशी करायची असते, तर मी जनरली जे सजेस्ट करतो ते वीकली रिव्हिजन मी सजेस्ट करत असतो. साप्ताहिक 6+1 डेचं मॉड्यूल ठेवायचं. 7 दिवस असतात ना, 6 दिवस रेग्युलर स्टडी करायचा, तर 1 दिवस रिव्हिजन ठेवायची ऑलवेज, है ना. वीकली टार्गेट सेट करायचे, त्या वीकली टार्गेटला 6 दिवसात कंप्लीट करायचं आणि एका दिवसामध्ये त्यांची काय करायची, रिव्हिजन करायची. दॅट्स हाऊ यू आर गोइंग टू प्रिपेअर. अशा पद्धतीने जर तुम्ही रिव्हिजन करत गेलात, प्रिपरेशन करत गेलात, तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचा कंटेंट लॉस म्हणजे लक्षात ठेवलेला कंटेंट लॉस होत नाहीये, तो रिफ्रेश होत राहतोय, है ना. बरं, याच्यामध्ये आपण छोटी छोटी रिव्हिजन पण करत राहायची. जसं आज सोमवार आहे आणि सोमवारी मी हडप्पा सभ्यता पूर्ण वाचून काढली, तर मंगळवारी ज्यावेळेस मी अभ्यास सुरू करेल, नवीन टॉपिक सुरू करेल, कुठलाही असो तो, घेणं देणं नाही, पण नवीन टॉपिक सुरू करण्याच्या पहिले मी 15 मिनिटात हडप्पा काल काय वाचलं हडप्पा बद्दल ते मी 15 मिनिटात रिकॉल करेल, रिवाइज करेल, मग नवीन टॉपिक सुरू करेल. बुधवारचा अभ्यास करत असताना मंगळवारी काय वाचन झालं त्याचा मी क्विक रिव्हिजन करेल. तशाच पद्धतीने आपण डेली 10-10, 15-15 मिनिटाची रिव्हिजन ठेवायची आणि मग वीकली आपण काय करायची, त्याची एक मोठी रिव्हिजन ठेवायची. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मंथली रिव्हिजन करणं पण गरजेचं आहे. एक दिवस की एका महिन्यामध्ये आपले जे कंटेंट आपण लर्न केलं आहे त्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. कॉम्प्लिकेटेड वाटतंय, पण हे केल्याशिवाय यश भेटत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, आपली बुद्धी अशी असते ना की आपली बुद्धी कुठलीही फॅक्च्युअल गोष्ट जास्त वेळ रिटेन करू शकत नाही, लक्षात नाही राहत आपल्याला. मग जर ती लक्षात राहणार नाही तर आपण टाइम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही, है ना. आणि जर आपल्याला जो इन्व्हेस्ट केलेला टाइम आहे त्याचं फळ पाहिजे असेल तर आपल्याला रिव्हिजन करणं तितकंच गरजेचं आहे. सो रिव्हिजन, जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत सक्सेस भेटणार नाही. ओके, सो दिस इज द स्ट्रॅटेजी. ही आपली काय एक रणनीती आहे, ज्या पद्धतीने तुम्ही जर इतिहासाचं वाचन केलं तर तुम्हाला यश नक्की भेटणार. ओके, ऑलराईट. सो अजून एक सूचना आहे तुमच्यासाठी. ज्ञानज्योती एज्युकेशन आपल्या सर्वांसाठी एक बॅच घेऊन आली आहे जिचं नाव आहे ध्येय बॅच. ही पर्टिक्युलरली एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स 2025 साठी फोकस करण्यात आलेली, जी 28 सप्टेंबरला आपली एक्झाम आहे ना. या 28 सप्टेंबरच्या एक्झामला फोकस करत आम्ही एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स 2025 साठी ध्येय बॅच घेऊन आलेलो आहे. ही खास प्रिलिम्स 2025 साठी फोकस करण्यात आलेली है ना. ही बॅच ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन अशा दोघं मोडमध्ये अवेलेबल असणार आहे. बरं, ही बॅच इंग्लिश आणि मराठी अशा दोघं लँग्वेजमध्ये आपण चालू करणार आहोत. जी मराठी बॅच आहे ही 14 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. ऍडमिशन आता फुल होणार आहेत. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्या ठिकाणी किंवा कुठली इन्क्वायरी करायची असेल तर 7887992834 ह्या नंबरवर संपर्क करा किंवा खालचा जो नंबर आहे 9975806127 ह्या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. तशीच इंग्लिश मीडियमची बॅच पण आपली 26 एप्रिलला सुरू होणार आहेत. मराठी मीडियम इंग्लिश मीडियमच्या ज्या बॅचेस आहेत ह्या संपूर्ण एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्सवर फोकस करणार आहेत. या बॅचमध्ये आपण काय करणार आहोत तर आपण या बॅचमध्ये इंग्लिश असो किंवा मराठी आपण यांचा संपूर्ण सिलेबस प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने समजून घेणार आहोत आणि त्या ठिकाणीला कंप्लीट करणार आहोत, है ना. त्यानंतर आपण या ठिकाणीला तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. जर तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला आम्ही घरपोच म्हणजे होम डिलिव्हरी करणार आहोत तुमच्या सगळ्या नोट्सची, बुक्सची. त्या ठिकाणीला 1-to-1 मेंटरशिप ऑफर करण्यात येईल तुम्हाला या ठिकाणी, ज्या ठिकाणीला तुम्हाला एक एक्सपर्ट गायडन्स असेल जे 24/7 24 तास तुमच्या संपर्कात असेल. तुम्ही त्यांना कधी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अभ्यासासंबंधित तुमच्या कुठल्या प्रॉब्लेम्स असतील त्या तात्काळ तुम्ही काय करू शकतायत, रिझॉल्व्ह करू शकतायत. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. मी पुन्हा तुमच्यासाठी नंबर वाचून सांगतो 7887992834 आणि 9975806127 ह्या नंबरवर संपर्क करा आणि आजच एनरोल करा. धन्यवाद.